मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे कुलूप आणि चावी. सगळ्यांच्या परिचयात असणारं कुलूप आणि चावी ही एक बोध कथा मी तुम्हाला आज सांगणार. एक कुलूप दुरुस्त करणारा व्यक्ती असतो. कोणाच्या गाडीची कधी चावी हरपते, कोणाच्या घराची कधी चावी हरपते. काही जण आपली कुलप त्याच्याकडे नेऊन दुरुस्त करून आणतात, काही जण दुसऱ्या चाव्या बनवून आणतात. त्याचा तो उद्योग होतो. आणि मग त्या कुलूप दुरुस्त करणाऱ्याकडे एक छोटासा मुलगा कामाला होता. शाळा करत करत तो त्याच्याकडे काम करायचा आणि काम करत असताना तो त्याला मदतही करायचा. आणि एक दिवशी असंच त्या दुकानदाराजवळ हा मुलगा बसलेला होता. त्याचं काम कुलूप दुरुस्त करण्याचं, चाव्या बनवण्याचं काम सुरू होतं. मग या मुलाने त्या दुकानदाराला एक प्रश्न विचारला. म्हणे, काका, हातोडा एवढा मोठा असून सुद्धा त्यानं कुलूप तोडायला खूप त्रास होतो, पण चावी हातोड्यापेक्षा किती किरकोळ आहे, ती कुलपाला अलगद उघडवते. याचं काही मला गुपित कळलं नाही भाऊ. हातोडा एवढा मोठा आहे, चावी एवढी छोटी आहे, तरी पण हातोड्यानं कुलूप तोडताना इतका आवाज होतो, इतकी मेहनत घ्यावी लागते, पण त्याच लोखंडाची चावी त्या कुलपाला किती अलगद आणि सहज उघडते. असं का असेल बरं? यावर तो दुकानदार हसला आणि त्या दुकानदाराने त्या मुलाला सांगितलं, हातोडा हा काय करतो, त्या कुलपाच्या वरून घाव घालतो. चावी ही काय करते, त्या कुलपाच्या आतमध्ये जाते आणि त्याच्या आतल्या भागाला स्पर्श करून त्याला अलगद उघडवते. हातोडा हा कुलपाला उघडवत नाही, कुलपाला तोडतो आणि चावी काय करते, त्याला आतमध्ये जाऊन उघडवते. त्या दुकानदारानं खूप मोठा बोध दिला त्या मुलाला. खूप काही सांगून गेला तो या कुलूप आणि चावीच्या उदाहरणामधून. काय बोध घ्यायचं रे कथेतून? अरे, माणसानं नेहमी इतरांच्या मनामध्ये स्थान निर्माण करा. बरोबर आहे की नाही? माणसाच्या जीवनातही तसंच आहे. काही जण हातोडे आहेत तर काही जण चाव्या आहेत. बरोबर आहे की नाही? आणि जे चावीचं काम करतात ना, जे इतरांच्या मनामध्ये आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या मधुर वाणीनं एखाद्याचं मन जिंकून आपलं काम करून घेतात, त्याच्या मनामध्ये शिरतात. तर काही जणांना ही आयडिया जमत नाही. काही जण हातोडा होतात, बाहेरून काम करून घेण्याचं पाहतात, परंतु ते काम होत नाही. हातोड्याच्या एका फटक्याने जरी कुलूप तुटत असलं पण ते उघडत नाही, ते काय होतं, तुटतं. त्यामुळे ताकदीच्या जोरावर तुम्हाला कुठलंही काम करणं शक्य नाही. जे काम तुम्ही एखाद्याच्या मनामध्ये शिरून, त्याचं हृदय जिंकून तुम्ही जे काम करू शकता ना, त्या चावीप्रमाणे तुम्ही तसं एखाद्याच्या मनामध्ये काय केलं पाहिजे, घर केलं पाहिजे, मनामध्ये शिरलं पाहिजे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच ठरवायचंय, तुम्हाला चावी व्हायचंय का हातोडा?